समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला रविवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. रविवार सूर्यदेवाचा वार. सगळ्यात साक्षात एक नंबर असला जो व्यक्ती आहे न्यूमरोलॉजीमध्ये ज्याची मूल्यांक 1 आहे, त्या व्यक्तीने सूर्याला खूप खूप प्रसन्न करायचं असतं. म्हणून रविवार असला तरी लवकर उठायचं आहे सगळ्यांनी आणि सूर्याला जल द्यायचं आहे. जलामध्ये लाल कुंकू, लाल फूल, थोडंसं गूळ किंवा साखर घालून तुम्ही सूर्याचे दर्शन घ्यायचं आहे, त्याला जल चढवायचं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आता आपल्या शिवरात्री येत आहे आणि मी तुम्हाला रोज एक रेमेडी सांगणार आहे जी तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी करायची आहे किंवा त्या दिवसापासून सुरुवातही करू शकता. आणि ज्यांना असं वाटतं की नाही मला फार गरजेची आहे आणि ती मला आजच सुरू करायची आहे, तर तुम्ही आज उद्या कधीही सुरू करू शकता. पण शिवरात्रीच्या ह्या शुभमुहूर्तावर सुरू केल्याने त्याचे शुभ परिणाम पण आपल्याला मिळतीलच नक्की. शिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये खूप तंडे होत असतील, भांडणं होत असेल, एकमेकांची मतं पटत नसतील आणि कुटुंबामध्ये क्लेश होत असेल, रिलेशनशिप्स ब्रेक होत असेल, अशा वेळेला आपल्या मुलांबद्दल काही वाईट असेल किंवा त्यांच्याशी जास्त भांडणं होत असेल, ते ऐकत नसेल, अभ्यास आहे आता परीक्षा चालू आहे, खूप चिडचिड असते विद्यार्थ्यांची सुद्धा, अशा वेळेला आपल्या सुखी परिवाराच्या दृष्टीने तुम्ही शिवपरिवाराचा फोटो आपल्या देवघरात किंवा घरात लावावा. शिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही छोटासा फोटो तुम्ही आणून तुमच्या मंदिरामध्ये म्हणजे आपल्या देवघरात ठेवला खूपच छान. आणि रोज त्याची पूजा करतोच आहे आपण. तर का तर जसं शिवपरिवार सुखी आहे तसं आपलंही कुटुंब सुखी असावं याच्यासाठी. दुसरी रेमेडी अशी आहे, जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला काही विशेष गोष्टी मिळाल्या पाहिजे आणि आपल्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण असलं पाहिजे, तर अशा वेळेला तुम्ही किंवा धनाची जी अडचण आहे ती धनाची अडचण दूर करायची आहे, तर तुम्ही 1 ग्लास उसाचा रस दर सोमवारी शिवलिंगावर देण्यास सुरू करा. उसाचा रस. आणि ते इतकं चांगला उपाय होतो की याचे रिझल्ट्स खूप चांगले आणि खूप लवकर मिळतात. तर अशा प्रकारे तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी सुद्धा शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करू शकता. श्री स्वामी समर्थ.